इंद्रायणी नदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये जन्म घेऊन पुढे मावळ, राजगुरुनगर आणि हवेली तालुक्यांना समृद्ध करणारी जलगंगा। आणि महत्त्वाचं म्हणजे ही नदी संत श्रेष्ठ ज्ञानोबांच्या आळंदीलाही आलिंगन देते आणि म्हणूनच ती ज्ञानोबांच्या भेटीला येणाऱ्या भाविकांचा जीव की प्राण असते। मात्र याच इंद्रायणीच्या पोटात आता विष कालवलं जातंय। ही इंद्रायणी माता साधी सुधी नाहीये, तर ती पुढे जाऊन भीमा नदीला अर्थात चंद्रभागेलाही प्रेमाची मिठी मारते। म्हणजेच आळंदीमध्ये इंद्रायणीचा पदर जे खराब करतायत ते महाराष्ट्राच्या दोन आध्यात्मिक सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थानांशी अपवित्रतेचा खेळ करतायत। पाहूयात काय झालंय नेमकं। देवाच्या आळंदीत हिमनदी। माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात। अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांना त्वचारोग झालेले आहेत या पाण्यामुळे। इंद्रायणी नदीचे मारेकरी कोण? वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणारी आळंदीतील इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। ज्या इंद्रायणीमध्ये वारकरी पावित्र्य स्नान करतात त्याच इंद्रायणीचं पावित्र्य फेसाळणाऱ्या पाण्याआड झाकलं गेलंय आणि त्याला कारण ठरतंय ते पिंपरी चिंचवड मधील विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या शेकडो कंपन्या। याच कंपन्यांकडून रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडलं जात असल्याचा आरोप होतोय। मागील अनेक दिवस झाले आम्ही उपोषण असतील, आंदोलन असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील किंवा मंत्री जे महोदय असतील तर यांच्याशी वारंवार यांना हे माहिती देण्यात आली, सूचना देण्यात आल्यात की पिंपरी चिंचवड या परिसरातून असेल किंवा MIDC परिसरातून असेल अनेक वेळा दूषित पाणी व केमिकलयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडण्यात येतं आहे, जेणेकरून आळंदी नगर परिषद असेल किंवा इंद्रायणी नदीच्या परिसरात येणारी गावे असतील तर येथील शेतीसाठी अयोग्य व नागरिकांच्या आरोग्यालाही धोकादायक असं हे पाणी इंद्रायणी नदीत सोडण्यात येत आहे। वारकरी इंद्रायणी नदीमध्ये स्नान आणि तीर्थप्राशन करतात। तर इंद्रायणी नदीच्या पाण्याची ही रसायन मिश्रित पाणी नित्याची समस्या झालेली आहे। संस्थान कमिटीकडून प्रशासनाकडे वारंवार स्वच्छ पाणी मिळण्याबाबत पाठपुरावा होत आहे। निदान या कार्तिक यात्रेपूर्वी इंद्रायणी नदीमध्ये स्वच्छ पाणी यावं यासाठी संस्थान कमिटी प्रशासनाकडे मागणी करणार आहे। इंद्रायणीचं पाणी पवित्र मानून पिणाऱ्या वारकऱ्यांचं आणि स्थानिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात आलंय। अनेक नागरिक माऊलींच्या दर्शनाला सुरुवात करत असताना इंद्रायणीपासून सुरुवात करतात। म्हणजे तीर्थक्षेत्र समजून इंद्रायणी मातेचं जलप्राशन देखील नागरिक करत असतात। त्यामुळे या ज्या अशा प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या वारकऱ्यांच्या जीवाला खूप धोका आहे। माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की लवकरात यावर आपण काहीतरी मार्ग काढावा। रोज इथे इंद्रायणी काठीवर मी सायकल स्वारीला येते। आज इथे तुम्ही फेसाळलेलं पाणी पाहत आहात, हे प्रदूषणच आहे। आणि रोज इथे जे लोक येऊन स्नान करत आहेत किंवा पशुपक्षी वनस्पती जे आहेत त्या प्रदूषित होत आहेत, त्याला प्रशासन जबाबदार आहे असं मला वाटतं। तर निश्चितच लोकांनी याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी नक्कीच आंदोलन करावं। इंद्रायणीतील हे चित्र तसं नवं नाही। यापूर्वी अनेकदा इंद्रायणीचं पाणी दूषित झालं, फेसाळलं, ज्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही झाली, पण पुढे त्याचं काहीच झालं नाही। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर विषयाची जबाबदारी कधीच घेत नाही। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांना आषाढी वारी, कार्तिकी एकादशी आणि संजीवन समाधी सोहळ्यावेळीच या प्रकरणाची आठवण होते। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या इंद्रायणी नदीबाबत ही उदासीनता कधी संपणार हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे। ही दृश्य पाहून काही प्रश्न उपस्थित होत आहेत। इंद्रायणीतील दूषित पाण्याच्या पापाचा धनी कोण? इंद्रायणीचं पावित्र्य कुणामुळे धोक्यात?
प्रदूषण नियंत्रण मंडळ काही पावलं उचलणार का? इंद्रायणी मोकळा श्वास कधी घेणार? बघा, या प्रश्नांची उत्तरं सापडतात का? नाझीम मुल्लासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.